वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन। आज 13 नोव्हेंबर बुधवार द्वादशी आहे। आता उद्यापासून म्हणजे आजपासून तुलसी विवाहाची पण सुरुवात आहे। सगळ्यांकडे गडबड असेल तर त्यासाठी सर्वांना शुभेच्छा। प्रदोष पण आहे आज, ज्यांची जी साधना चालली असेल त्या साधनेसाठी शुभेच्छा। आता परवा आपण पाहिलं होतं की तो सत्राजिताचा स्यमंतक मणी कुठून कुठून कसा त्याच्या भावानं नेला, मग त्याला सिंहानं मारलं, मग सिंहाला कुणी मारलं, त्याच्यानंतर तो गुहेमध्ये गेला, तो घेऊन आले गोपाळकृष्णाने, तो शोधला, घेऊन आले आणि सत्राजिताला परत दिला आणि सगळी कहाणी सांगितली, सगळ्या प्रजेसमोर सांगितली। आणि त्यामुळे सत्राजिताला खूप तो खजील झाला। त्याला वाईट वाटलं की आपण भगवंतावर असा आळ घेतला, ते चूक झाली आणि त्याचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून त्यांनी आपली कन्या सत्यभामा हिचा विवाह लावून दिला। आता पुन्हा या स्यमंतक मण्याचं पुन्हा हरण होते आणि तो देऊन टाकतो, मुलीसह स्यमंतक मणी भगवंताला अर्पण करतो। पण भगवंत म्हणतात नको, आम्हाला त्यातनं जे सोनं निघेल ते तू राज्यासाठी दे, पण आम्हाला मणी नको, तो तुझ्याजवळच राहू दे। आणि म्हणून शुकमुनी सांगतायत की पुढचा जो भाग आहे लाक्षागृहात जे काही घडलेलं आहे त्याचा संदर्भ आता इथे थोडासा सांगितलेला आहे की लाक्षागृहाला लागलेल्या आगीमुळं पांडवांचा केसही वाकडा झाला नाही। हे जरी श्रीकृष्णाला माहिती होतं तरीसुद्धा कुंती आणि पांडव जळून मेले आहेत अशी अफवा पसरली होती ना। 5च बरोबर ते आदिवासी तिथे येऊन राहिलेले होते आणि एक स्त्री, त्यामुळे ते योगायोग असं झाला की ते 5 जण मेले असं सगळ्यांना वाटतं। आणि हे कळल्यानंतर कुळाची रीत पाळण्यासाठी बलरामांसह हस्तिनापुराला गेलेले आहेत श्रीकृष्ण। आता तिथे जाऊन भीष्म, कृपाचार्य, विदूर, गांधारी, द्रोणाचार्य या सगळ्यांना भेटून त्यांचं सांत्वन करून सहानुभूती दाखवून ते त्यांना म्हणतात, अरे रे फार वाईट झालं। आता हा सर्वज्ञ आहे, सगळं त्याला समजलेलं असतं, घडणारही माहिती असतं, घडलेलंही माहिती असतं, पण थोडंसं काही वेळेला या रूपात आल्यानंतर, मानव रूपात आल्यानंतर काही त्यांच्यावरती बंधन आहेत आणि त्यामुळं त्यांनी हा सगळा उपचार आपल्याकडे बघा, काही कोणाकडे घटना घडली की पहिलं जाऊन भेटून यायचं असतं, तर ते तसं भेटून आले। आणि मग हीच संधी साधून अक्रूर आणि शतधन्वा हे 2 जण आहेत, तर त्या दोघांना सांगतात की तू सत्राजिताकडून मणी का घेत नाहीस? ज्यानं आपली सुंदर कन्या तुला देण्याचं वचन दिलं होतं त्यानंच आता आम्हाला झिडकारून श्रीकृष्णांना ती दिलेली आहे आणि त्यामुळं सत्राजिताला सुद्धा भावामागोभाग यमपुरीत पाठवू नये। का पाठवू नये? म्हणजे त्यांनी तिकडे बहीण दिलेली नाही त्या शतधन्वा आणि अक्रूर असं म्हणतायत। आता शतधन्वा मूळचा दुष्ट होता, त्याचा मृत्यूही जवळ आलेला होता, पण त्या दोघांनी बुद्धिभेद केल्यामुळं त्यानं लोभानं झोपलेल्या स्थितीत सत्राजिताला ठार केलं।
तो मणी घेण्यासाठी. आणि त्यावेळी त्याच्या स्त्रिया सत्राजिताच्या सगळ्या अनाथासारख्या रडायला लागल्या. पण तिकडं लक्ष न देता कसाई जशी पशूंची हत्या करतो तसं शतधन्वा सत्राजिताला मारून तो मणी घेऊन पसार झाला. आता सत्यभामेचे वडील आहेत. आपल्या वडिलांना मारलेलं ऐकल्यानंतर तिला अतिशय दुःख झालेलं आहे. ती शोकाकुल झाली आणि बाबा बाबा घात झाला म्हणून ती विलाप करायला लागलेली आहे. आणि मधून मधून ती बेशुद्धही पडत होती. आता त्यावेळेला बघा, रामायणा काळात सुद्धा दशरथाचं शव जे आहे ते तैल द्रोणीमध्ये ठेवलेलं होतं. तसं हे सुद्धा तेलाच्या कढईमध्ये ठेवलेलं ती हस्तिनापुरीला गेली. आणि अत्यंत दुःखी अंतःकरणानं श्रीकृष्णानं तिनं आपल्या वडिलांची हत्या झाल्याचं सांगितलं. वास्तविक त्यांना तेही माहिती होतं, पण तरीसुद्धा व्यवहाराच्या दृष्टीनं ते त्यांना माहिती नव्हतं. मग आता लगेच राजा म्हणजे श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघं सामान्य माणसासारखे अश्रू ढाळायला लागले. म्हणायला लागले, अरे अरे, आमच्यावर केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नीचे वडील म्हणजे जवळचंच आहे ना नातं ते. आणि भगवान सत्यभामा आणि बलराम यांच्यासह द्वारकेला परत आले. आता शतधन्व्याला मारून तो कुणी घेतला? मारलं कुणी? सत्राजिताला शतधन्व्यानं. आणि तो मणी हिसकावून नेलेला आहे. त्यामुळं त्या शतधन्व्याला मारून आता त्याच्याकडून मणी काढून घेण्याचा ते विचार करायला लागले. तर श्रीकृष्णाचं हे मनोगत शतधन्व्याला समजलं की तो आता येणार, आपल्याला मारणार. तेव्हा तो अतिशय घाबरून गेला आणि आपले प्राण वाचवण्यासाठी त्यानं कृतवर्म्याकडे मदत मागितली. तेव्हा कृतवर्मा म्हणतो, श्रीकृष्ण आणि बलराम ते इतके शक्तिमान आहेत की मी त्यांच्याशी सामना करू शकत नाही. त्यांच्याशी वैर करून कुणाचं भलं होणार आहे? त्यांचा द्वेष केल्यामुळं कंसाचं राज्य गेलं. तो अनुयांसह मारला गेला. जरासंध 17 वेळा युद्धात हार पत्करून निघून गेलेला आहे. आणि असं कृतवर्म्यानं त्याला वाटेला लावलं त्या शतधन्व्याला. तेव्हा शतधन्व्यानं अक्रूरालाच मदतीसाठी बोलवले, सहाय्य करण्यासाठी. तर तोही म्हणतो, त्या समर्थांचं बळ जाणणारा कोण त्यांच्याशी वैर करील? अक्रूर तर काकाच आहे त्यांचा. आणि तर जे लीलेनं या विश्वाची रचना करतात, रक्षण करतात आणि संहार करतात आणि काय काय करू इच्छितात, ही गोष्ट त्यांच्या मायेनं मोहित झालेले ब्रह्मदेव किंवा विश्वविधाते सुद्धा जाणू शकत नाहीत. आता त्यांचं सगळं कौतुक करतात ते अक्रूरंते की 7 वर्षाचे असतानाच ज्यानं आपल्या एकाच्या हातानं किंवा एका करंगळीनं गोवर्धन धरलेला होता, जमिनीतून उखडून काढला होता. लहान मुलं जशी पावसाळी छत्री धरतात त्याचं कौतुक करतोय तो, त्याप्रमाणे उचलून धरलेला होता. आणि मी तर अचाट कर्म करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करतो. तो म्हणतो, मी काही तुला मदत करणार नाही. अक्रूरानंही त्याला वाटेला लावलं शतधन्व्याला. मग आता शतधन्व्यानं काय केलं बघा, तो जो मणी आहे तो अक्रूराजवळ ठेव म्हणून ठेवला आणि 400 कोस हा सलगपणे चालणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन तिथून निघून गेला. त्या सेमंतक मण्याचा प्रवास सतत चालूच आहे. मग आता गरुड चिन्ह असलेला ध्वज ज्याच्यावर फडकत होता आणि ज्याचे वेगवान घोडे होते, त्या रथावर आरूढ होऊन राम आणि कृष्ण म्हणजे बलराम आणि कृष्ण सासऱ्याला मारणाऱ्या शतधन्व्याचा पाठलाग करत होते. आता मिथिलेच्या जवळ ते आलेले आहेत. एका उपवनात आले. त्या ठिकाणी घोडा कोसळला शतधन्व्याचा आणि तो घोड्याला तिथंच टाकून पायी पळायला लागला. तो अतिशय घाबरलेला होता, भयभीत झालेला होता. श्रीकृष्णानं अत्यंत रागानं त्याचा पाठलाग सुरू केलेला आहे. तो पायी पळत होता. भगवंतांनी पायीच त्याच्या पाठोपाठ पाठलाग करून तीक्ष्ण धारेच्या सुदर्शन चक्रानं त्याचं मस्तक छाटलं. झाला, तोही संपला. आणि अंगावरील कपड्यात सेमंतक मण्याचा शोध घेतला, पण मणी सापडला नाही. त्यांना वाटतं तो मणी घेऊन पळालेला आहे. तेव्हा श्रीकृष्ण वडील बंधूंकडे येऊन म्हणतात की शतधन्व्याला उगाचच मारलं, कारण त्याच्याजवळ सेमंतक मणीच नव्हता.
तेव्हा बलराम म्हणतात तो त्यांनी कुणाजवळ तरी ठेवला असणार आहे, यात शंका नाही. तू आता द्वारकेला जा आणि त्याचा शोध घे. कारण हे सगळ्या घटना द्वारकेलाच घडलेल्या आहेत. आणि बलरामाला विदेह देशच्या राजाची भेट घ्यायची होती, त्यामुळं तो माझा अतिशय मित्र आहे. तर परीक्षिता असं म्हणून बलराम मिथिला नगरीला गेले. आता ह्या सगळ्या घटना घडलेल्या कशा पुढं चालल्या आहेत बघा. मग पूजनीय बलरामांना येताना पाहून मिथिलाधिपतीचं हृदय अत्यंत भरून आलं. त्यांनी आसनावरून उठून त्याची पूजा केली. काही काळ बलराम आता मिथिला नगरीतच राहिले. आणि जनक आहे ना त्याचा राजा, तर जनकानं अतिशय प्रेमानं आणि सन्मानानं त्यांना ठेवून घेतलं. त्यानंतर योग्य वेळी धृतराष्ट्रपुत्र सुयोधनानं बलरामांकडून गदायुद्धाचं शिक्षण घेतलेलं आहे. बघा कसे हे आहेत, हे 2 भाऊ आहेत, पण त्यांनी बरोबर बलरामाला आपलंसं करून घेतलेलं आहे. आणि सत्यभामेनं आवडतं कार्य करून श्रीकृष्ण द्वारकेला, म्हणजे सत्यभामेचं आवडतं काम केलं ना, त्या शतधन्व्याला मारलं. तेव्हा श्रीकृष्ण परत द्वारकेला आले आणि त्यांनी शतधन्व्याला मारलं. पण स्यमंतक मणी त्याच्याजवळ मिळाला नाही असं जेव्हा सत्यभामेला सांगितलं, तर काय करणार आता, सापडलेला नाही अजून, त्याचा शोध चालू आहे. मग त्याचे सगळे और्ध्वदेहिक संस्कार झाले, क्रिया झाल्या. आता अक्रूर आणि कृतवर्मा यांनी सत्राधीशाच्या वधासाठी त्यांना उद्युक्त केलेलं होतं आणि त्यांनी नकार दिलेला होता किंवा शतधन्व्याला मारलेलं ऐकून ते अतिशय भयभीत होऊन द्वारकेतून पळूनच गेले दोघंजण. मग काही लोक म्हणतात की अक्रूर द्वारकेतून निघून थेट द्वारकेत राहणाऱ्यांना अनेक प्रकारच्या, म्हणजे अक्रूर निघून गेल्यानंतर द्वारकेत राहणाऱ्या लोकांना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागलं. आणि दैविक आणि भौतिक कारणांनी तेथील नागरिकांना वारंवार शारीरिक मानसिक असे त्रास सहन करावे लागले. पण असं म्हणतात की त्या अगोदर सांगितलेल्या गोष्टी विसरून जातात. ज्या श्रीकृष्णांच्या मध्ये सर्व मुनी निवास करतात, त्यांचं निवासस्थान असलेल्या द्वारकेत उपद्रव होईल हे कधीतरी शक्य आहे का? तेव्हा आपण ऐकलं होतं की त्या सत्राजिताकडे तो मणी आल्यापासून त्याच्या सगळ्या राज्यामध्ये कुणालाही दुःख नाही, कुठली अपघटना नाही, वाईट घटना घडत नव्हती. आता सगळे जे वृद्ध नागरिक आहेत तर ते काय म्हणतात की काशी नरेशाच्या राज्यामध्ये जेव्हा पाऊस पडत नव्हता, त्यांनी आपल्या राज्यात आलेल्या अक्रूराचा पिता श्वफल्क याला आपली कन्या गांधी दिली आणि तेव्हा त्या राज्यात पाऊस पडला. म्हणजे अक्रूरामुळे हे सगळं चांगलं घडणार आहे असं त्यांना वाटतं. आता अक्रूरसुद्धा श्वफल्काचाच पुत्र आहे. मागे आपल्याला झालेला आहे अक्रूराचा संदर्भ, आणि त्याचाही तसाच प्रभाव आहे. म्हणून तो जिथे राहतो तिथे भरपूर पाऊस पडतो. तिथं कोणत्याही प्रकारचे कष्ट, रोगराई, उपद्रव काही होत नाहीत. म्हणून परीक्षिताला सांगतायत शुकदेव की त्या लोकांचं म्हणणं ऐकून भगवंतांनी विचार केला की या उपद्रवाचं एवढं एकच कारण नाही आहे. हे माहीत असून सुद्धा भगवंतांनी दूत पाठवून अक्रूराला शोधून आणून त्याला म्हटले. काय म्हटले? त्याचा मोठा आधी सत्कार केला, गोड गोड गोष्टी बोलले, संभाषण केलं. आणि मग सर्वांचं अंतःकरण जाणणारे भगवान हसत हसत अक्रूराला म्हणतात की हे दानशूर काका, संपत्ती देणारा स्यमंतक मणी शतधन्व्यानं आपल्याजवळ ठेवला आहे. ही गोष्ट आम्हाला अगोदरच माहीत होती, पण सत्राजिताला पुत्र नसल्यामुळे त्याच्या मुलंच त्याला तिलांजली देऊन पिंडदान करतील, त्याचे ऋणही फेडतील आणि त्यातून जे काही शिल्लक राहील त्याचे उत्तराधिकारी होतील. अशा रीतीनं जरी तो मणी माझ्याकडेच असला पाहिजे तरीसुद्धा तो तुमच्याकडेच ठेवा, कारण आपण व्रतनिष्ठ आहात. शिवाय तो मणी इतरांना सांभाळणं कठीण आहे, परंतु माझ्या थोरल्या बंधूंना त्या मण्यासंबंधी माझ्यावर विश्वास नाही. म्हणून अक्रूरा, आपण तो मणी दाखवून आमच्या बांधवांची शंका दूर करून त्यांना समाधान द्या. कारण पुन्हाच कुणामुळं गेला आहे, कुठं गेला आहे ही सती एक शंका होतीच ना. आणि त्या मण्याच्या सामर्थ्यावरच आजकाल लागोपाठ सोन्याच्या वेदी बनवून आपण यज्ञ करीत आहोत असं ते सांगतायत. मग श्रीकृष्णाने अशी सगळी समजूत घातली. तेव्हा अक्रूरानं वस्त्रात लपवून ठेवलेला तो सूर्यासारखा प्रकाशमान मणी बाहेर काढला आणि श्रीकृष्णांना दिला.
श्रीकृष्णांनी तो स्यमंतक मणी आपल्या बांधवांना दाखवून आपल्यावर आलेला आळ दूर केला आणि तो मणी अक्रूराला परत दिला. जसा सत्राजिताला परत दिला होता तसा अक्रूरालाही परत दिला. सर्व शक्तिमान, सर्व व्यापक भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमांनी परिपूर्ण असं हे आख्यान सगळी पापं आपली दूर करणारं आणि मंगलमय आहे. जो हे वाचतो, जो ऐकतो किंवा स्मरण करतो तो सर्व प्रकारची अपकीर्ती आणि पापापासून मुक्त होऊन शांती प्राप्त करतो. प्रत्येक आख्यानाला काहीतरी महत्त्व आहे. यस्त्वे तद्भगवत ईश्वरस्य विष्णोर वीर्याढ्यं वृजिनहरं सुमंगलंच आख्यानं पठति शृणोत्यनुस्मरेद वा दुष्कीर्तिं दुरितमपोहा याति शांतिं. तर असं हे स्यमंतकाचं आख्यान. त्याच्यामध्ये अक्रूरही गोवला गेला. अक्रूरावर त्यांनी विश्वास ठेवला आणि शतधन्व्याला मारण्याचंही पुन्हा भगवंतांनी यश मिळवलेलं आहे. आता 2 कन्यांबरोबर, जांबुवंतीबरोबर विवाह झाला, सत्यभामेबरोबर विवाह झाला. अजूनही अनेक कन्यांबरोबर भगवंताचा विवाह होतो. असा पुढचा भाग आहे. मगाशी सांगितलं तसं लाक्षागृहात न जळता सुरक्षित राहिलेल्या पांडवांना भेटण्यासाठी भगवान इंद्रप्रस्थाला गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर सात्यकी आणि यादवसुद्धा होते. तर सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण आलेले पाहून सगळे वीर पांडव उठून उभे राहिले. प्राणवायूचा संचार झाल्याबरोबर सगळी इंद्रिय आपली उठतात. तशी अवस्था यांची झालेली आहे की श्रीकृष्ण हा त्यांचा जणू काही प्राण आहे. आणि वीर पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आलिंगन दिलं. त्यांच्याशी झालेल्या अंगस्पर्शाने त्याची सगळी सर्व पापं धुवून निघाली. भगवंताचं प्रेमपूर्ण स्मितहास्यानं सुशोभित असं मुखारविंद म्हणजे मुखकमळ आनंददायी होतं. आनंदमग्न झाले ते पाहून. आणि नुसती भेटसुद्धा किती एखाद्याची आनंद देते, तसं भगवंताचं दर्शन आहे बघा. आता श्रीकृष्णांनी काय केलं तर युधिष्ठिर आणि भीमसेनाच्या चरणांना वंदन केलं, कारण ते मोठे आहेत. आणि अर्जुनाला आलिंगन दिलं आणि नकुल आणि सहदेवानं भगवंताच्या चरणांना वंदन केलं, कारण ते दोघं लहान होते. आत्ते मामे भावंड आहेत नाही. आता भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान झाले होते. सर्वांग सुंदरी नववधू द्रौपदी लाजत लाजत हळू श्रीकृष्णांजवळ आली आणि तिने त्यांना नमस्कार केला. आता हा महाभारतातला सगळा भाग इथं येत नाही आहे, त्यामुळे इथं फक्त उल्लेख आलेले आहेत की द्रौपदीशी विवाह झालेला आहे. तिकडे अर्जुनाने बाणाचा वेध घेऊन मत्स्ययंत्रामध्ये ते बरोबर त्याचा डोळा हे केल्यामुळं ती द्रौपदी मिळते वगैरे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ती घेऊन आल्यानंतर दारातच आम्ही आई माते आम्ही आलो आहे म्हणल्यावर माता म्हणते भिक्षा आणलेली आहे. तर माता म्हणते 5 जणात वाटून घ्या. आणि म्हणून त्या द्रौपदीला 5 जणांबरोबर विवाह बंधनात पडावं लागलं किंवा विवाह संस्कार हा त्या 5 जणांबरोबर झालेला होता. आता पांडवांनी सात्यकीचा सुद्धा सत्कार करून त्याला वंदन केले. दुसऱ्या एका आसनावर सात्यकी बसला. यादवांचाही सत्कार केल्यावर ते सुद्धा श्रीकृष्णांच्या चारी बाजूला आसनावर बसले. आता हे सगळे इकडे इंद्रप्रस्थात आलेले आहेत. आता श्रीकृष्णांनी आपल्या आत्याजवळ कुंतीजवळ जाऊन तिलाही वंदन केलं आणि अत्यंत स्नेहानं त्यांना हृदयाशी धरलं. त्यावेळी तिच्या डोळ्यातनं प्रेमाश्रू आले. कुंतीनं श्रीकृष्णांना बांधवांची कुशाली विचारली आणि भगवंतांनी सुद्धा त्याचा यथोचित उत्तर देऊन तिच्या सुनेची आणि तिच्या स्वतःची कुशाली विचारली. आता नवीन आलेली आहे ना सून द्रौपदी, म्हणून तिची चौकशी भगवंतांनी केली. त्यावेळेला कुंतीचा गळा दाटून आला, डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तिनं विचारल्यावर तिला सगळे पूर्वीचे क्लेश आठवलेले आहेत की ज्याचं दर्शन सर्व क्लेशाचा अंत करण्यासाठी आहे. अशा ते श्रीकृष्णाला काय म्हणते की तू आम्हाला आपले संबंधी समजून आमची आठवण केलीस आणि आमची खुशाली समजून घेण्यासाठी अक्रूराला पाठवलंस. त्याचवेळी आमचं कल्याण झालं. आम्हा अनाथांना तू सनाथ केलंस. कारण अक्रूर मगाशी सांगितलं की अक्रूर जिथं जाईल तिथं त्यांची संकटं वगैरे सगळं दूर होत असतं. आणि तू विश्वाचा हितैषी आहेस, आत्मा आहेस, तुझ्याजवळ अपपरभाव नाही. असं असूनही जे तुझे सदैव स्मरण करतात
त्यांच्या हृदयात तू येऊन बसतोस आणि त्यांना होणारे क्लेश मिटवतोस. आता युधिष्ठिर, हे आई बोललेली आहे, कुंती बोलली. आता युधिष्ठिर बोलतो की हे सर्वेश्वर श्रीकृष्णा, आम्ही कोणतं पुण्य केलं होतं कळत नाही, पण योगेश्वरसुद्धा अत्यंत प्रयासानं ज्यांचं दर्शन घेतात त्या आपण आम्हाला सामान्यांना अनायासे दर्शन दिलं. तसे हे स्वतःला सामान्य समजत आहेत, स्वतःला जास्त मोठं मानत नाहीत. मग युधिष्ठिरानं भगवंताला काही दिवस तिथं राहून घेतलं आणि इंद्रप्रस्थातील लोकांनासुद्धा डोळ्यांना आनंद देत पावसाळ्याचे 4 महिने हे भगवान तिथं राहिले. आता जसं आपण 4 महिन्याचा आता चातुर्मास झाला तसे ते तिथे राहिले असावेत. एकदा वीर अर्जुन कवच अंगावर चढवून गांडीव धनुष्य घेऊन अक्षय बाणाचे भाते घेऊन श्रीकृष्णांसह वानरध्वज असलेल्या रथात बसून, त्याच्या ध्वजावर वानर म्हणजे मारुतीचं चिन्ह आहे आपल्याला माहिती आहे, आणि रथात बसून ते दोघंजण चाललेले आहेत. निबिड अरण्यात शिकारीसाठी गेले होते. तर त्यांनी बाणांनी वाघ, डुकरं, रेडे, काळवीट, चित्त, गौरेडे, गेंडे, हरिण, ससे, साळी सगळे असे प्राणी मारले आणि त्यापैकी पवित्र पशु पर्वकाळ आलेला पाहून सेवकांनी राजा युधिष्ठिराला दिले. इकडे अर्जुन शिकार करून दमल्यामुळं, तहान लागल्यामुळं यमुनेवर गेला होता. आता पुढची घटना आपल्याला ऐकायची. आणि महारथी हा अर्जुन आणि श्रीकृष्ण हे दोघंही यमुनेच्या पाण्यात हातपाय धुवून नदीचं निर्मळ पाणी प्याले. एवढ्यात तपश्चर्या करीत असलेली एक सुंदर कन्या त्यांनी पाहिली आणि त्या सुंदरीच्या म्हणजे सगळी ती सौंदर्याने नटलेली आहे, युक्त आहे, पण ती मित्रानं पाठवल्यावरून अर्जुनानं तिला जाऊन विचारलं. म्हणजे आता अर्जुनाकडे ती म्हणजे भगवंताकडे आली होती दोघांकडे, पण तो म्हणला की जा बघून ये अर्जुना काय आहे म्हणून, आणि म्हणून तो जातो. तर तो तिला विचारतो की हे सुंदरी तू कोण आहेस, कोणाची कन्या आहेस, कुठून आली आहेस, इथं काय करू इच्छितेस, मला वाटतं तू पतीची इच्छा करत आहेस, तर तुझा सगळा वृत्तांत सांग. मग आता कालिंदी जी आहे सूर्याची कन्या, ती सांगते की मी सूर्याची कन्या आहे. सर्वश्रेष्ठ वर देणारे भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावेत म्हणून मी ही कठोर तपश्चर्या करते. एक मध्यस्थ लागतो का नाही, तसं आता अर्जुन मध्यस्थ झाला बघा. श्रीकृष्णाला हेही माहितीच असणार आहे, मग डायरेक्ट ते गेले असते तर, पण तसं नसतं. एक विवाहाची बोलणी स्वतःच करायची नसतात, म्हणून त्यांनी बरोबर त्या काळातसुद्धा हे काय म्हणू आपण कौशल्य बाळगलेलं आहे किंवा कौशल्य दाखवलेलं आहे. आणि ती म्हणते की ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होवोत. जसं रुक्मिणीचा विवाह झाला त्यावेळेला सुद्धा त्या ब्राह्मणांनी सगळं सांगितलं होतं. आता ही मुलगी स्वतः अर्जुनाशी बोलते. ती सांगते की माझे नाव कालिंदी आहे, माझ्या पित्यानं यमुनेच्या पाण्यात बांधलेल्या भवनात मी राहते आणि भगवंताचं दर्शन होईपर्यंत मी इथेच राहणार आहे. अर्जुनानं हा सगळा वृत्तांत श्रीकृष्णाला सांगितला. त्यांना आधी माहीतच होतं, मी म्हणलं ना ते सगळं जाणतच असतात, फक्त ते गंमत बघतात. आणि मग त्यांनी कालिंदीला रथात बसवून धर्मराजाकडे आणलं. मग पांडवांनी विनंती केल्यावरून श्रीकृष्णांनी पांडवांना राहण्यासाठी एक अद्भुत असं विलक्षण नगर विश्वकर्म्याकडून, ती मयसभा म्हणतात ना, छान तयार करून घेतली. आणि पांडवांना आनंद देण्यासाठी भगवान त्यांच्याकडे राहत असताना अग्निदेवाला खांडववन दिलेलं आहे आणि ते अर्जुनाचे सारथी झाले. आता खांडववन मिळाल्यामुळं काय झालं, अग्नीनं अर्जुनाला गांडीव धनुष्य दिलं, 4 पांढरे घोडे दिले, एक रथ दिला, एक अक्षय बाणाचे 2 भाते दिले. ज्या बाणांचा कधी क्षय होणार नाही असे ठेवण्यासाठी 2 भाते 2 बाण दिले आणि शस्त्रास्त्रांनी न तुटणारं असं एक कवच दिलं. हे सगळं अग्निदेवानं दिलेलं आहे खांडववनात. आणि खांडववन जळत असताना अर्जुनानं मय दानवाला अग्नीपासून वाचवलं होतं, म्हणून त्यानं अर्जुनाशी मैत्री केली. मग त्याच्यासाठी एक सभागृह तयार करून दिलं आणि त्याच मया आहे ना, मयसभा, जिथे पुढची घटना घडली, दुर्योधनाची फजिती, द्रौपदी हसली, पाणी आहे तिथं जमीन होती, जमीन आहे तिथं पाणी होतं आणि तो धपकन पडला आणि त्यामुळं ती द्रौपदी हसली, म्हणून तिचा पुढं त्यांनी तो
अपमान किंवा सूड उगवलेला आहे. तर जमिनीच्या ठिकाणी पाणी, पाण्याच्या ठिकाणी जमिनीचा भास व्हायचा. आता काही दिवसानंतर अर्जुनाचा आणि इतर संबंधिताचा निरोप घेऊन श्रीकृष्ण सात्यकी इत्यादींसह पुन्हा द्वारकेला परतले. आता तिथं आल्यानंतर विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून चांगल्या मुहूर्तावर संबंधितांना सगळ्यांना बोलावलेलं आहे आणि मग त्या कालिंदीचं पाणी ग्रहण केलेलं आहे. आता एक एक संबंध कसे नातेसंबंध जोडण्याचं काम चाललेलं आहे पुढे. आता कालिंदी ही आता त्याच्याशी विवाहित झालेली आहे, विवाह बंधनात पडलेली आहे. विंद आणि अनुविंद हे 2 अवंती देशाचे राजे होते आणि ते दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागत होते. आणि त्यांची बहीण होती मित्रविंदा. तिची स्वयंवरामध्ये श्रीकृष्णांना वरण्याची इच्छा होती, जशी कालिंदी तशी ही मित्रविंदा. पण त्या बंधूंनी तिला विरोध केला. मग श्रीकृष्णांची आत्या अजून एक होती राजादिदेवी, हिची मित्रविंदा ही कन्या होती. मग राजांच्या भर सभेतून भगवान श्रीकृष्ण तिला आपल्या सामर्थ्यावर घेऊन आले. आणि मग कोसल देशचा राजा नग्नजित हा अत्यंत धार्मिक होता. त्याचीही सत्या नावाची मुलगी होती. नग्नजिताची कन्या असल्यामुळं तिला नाग्नजिती असंही म्हणत होते. त्याही नावानं ओळखलं जायचं. मग राजाच्या अटीनुसार 7 तीक्ष्ण शिंगाच्या अजिंक्य वीरांचा वासही सहन न करणाऱ्या दुष्ट बैलवांवर विजय मिळवल्याशिवाय राजे त्या कन्याशी विवाह करू शकत नव्हते, एवढी अट घातलेली होती. मग भगवंतांनी काय केलं, हा वृत्तांत ऐकला आणि जो पुरुष त्या बैलांवर प्रभुत्व मिळवील त्यालाच सत्या मिळेल. तेव्हा ते मोठी सेना घेऊन कौसल्यपुराला गेले. मग कौसल नरेशानं आनंदानं उठून त्यांचं स्वागत केलं. पूजा सामग्री आणून त्यांची पूजा केली. श्रीकृष्णांनी सुद्धा त्याचं अभिनंदन केलं आणि राजकन्येनं वर म्हणून आपल्याला प्रिय असणारे श्रीकृष्ण आलेले पावले आणि ती मनोमन इच्छा करू लागली की मी जर व्रतांचं पालन करून यांचंच चिंतन केलं असेल तर हेच माझे पती व्हावे आणि त्यांनी माझी पवित्र लालसा पूर्ण करावी. माता लक्ष्मी, ब्रह्मदेव, शंकर, लोकपाल यांच्या चरणकमळाची धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात आणि जे आपणच स्थापन केलेल्या धर्ममर्यादेचं रक्षण करण्यासाठी वेळोवेळी लीलावतार धारण करता, तर ते प्रभू माझ्या कोणत्या सत्कर्माने प्रसन्न होणार आहेत. तिला प्रश्न पडला आहे की मी काय करू म्हणजे मला ते मिळतील. आता त्या नग्नजितांनी तर श्रीकृष्णांची पूजा केली, प्रार्थना केली आणि त्यांना विनंती पण केली की हे जगतपते नारायणा, आपण आपल्या स्वरूपभूत आनंदानंच परिपूर्ण आहात. मी एक तुच्छ मनुष्य आहे, पण आपली एक सेवा करू का, किंवा सेवा काय करू. तेव्हा ते सांगतात की नग्नजितांनी दिलेल्या आसनावर श्रीकृष्ण बसले, संतुष्ट झाले आणि हसत हसत म्हणाले की आपल्या धर्माप्रमाणे वागणाऱ्या क्षत्रियाच्या याचनेची विद्वानांनी निंदा केली आहे, तरीसुद्धा मी आपल्याशी मैत्री संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्या कन्येला मागणी घालतो. कारण आता तिला वाटतं मी काय करू म्हणजे हे मला मिळतील. तर यांनीच पुढाकार घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणी आणि त्या बदल्यात काहीही शुल्क देण्याची आमच्यामध्ये प्रथा नाही, आम्हाला काहीही नको. तो म्हणतो अरे तुम्ही, आता तो त्यांची स्तुती करतो की आपण सर्व गुणांचे निवासस्थान आहात, आपल्या वक्षस्थळावर लक्ष्मी नित्यवास करते. माझ्या कन्यासाठी आपल्याकडून श्रेष्ठ असा दुसरा वर कुठला असेल, तुमच्याहून दुसरा कोण श्रेष्ठ असेल. पण हे यदुश्रेष्ठ, आम्ही पूर्वीच याविषयी एक पण केला आहे. तो कन्येसाठी योग्य वर शोधण्याकरता पुरुषांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी आम्ही केलेलं आहे. ते 7 बैल माजलेले असतात, कुणालाही न आवरणारे असतात. पुष्कळ राजकुमारांना त्यांनी घायाळ केले, त्यांचा पराभव केलेला आहे. आपण जर यांना वेसण घातली तर आमच्या कन्येसाठी योग्य ठराल. श्रीकृष्णाला सुद्धा असा वर किंवा काय म्हणू आपण, जो पण आहे तो पूर्ण करावा लागतो. मग श्रीकृष्णानं कंबर कसली, 7 रूपं घेऊन जाता जाता त्या बैलांना वेसण घातली आणि बैलांची मस्ती जिरली, त्यांचं बळ खच्ची झालं आणि भगवान श्रीकृष्ण त्यांना दोरीनं बांधून
लहान मूल जसं लाकडी बैलांना ओढतं तसं त्या बैलांना ओढू लागले. आणि राजाला अतिशय आश्चर्य वाटलं की प्रसन्न होऊन त्यानं आपली कन्या त्याला देऊन टाकली. असा श्रीकृष्णांनी तिच्याबरोबर पण मित्रविंदाबरोबर पण विधीपूर्वक विवाह केला. आता तिला लाडके म्हणजे तिला जे प्रिय होते ते श्रीकृष्ण पती मिळाल्याचं पाहून आपल्या कन्येला पती चांगला मिळाला पाहून सगळ्या राण्यांना आनंद झाला आणि सगळीकडे मोठा उत्सव साजरा झाला. शंख ढोल नगारे सगळे वाजायला लागले. सगळीकडे गाण्यांचे सूर ऐकू यायला लागले. ब्राह्मण आशीर्वाद द्यायला लागले. सुंदर वस्त्र फुलांचे हार दागिन्यांनी नटून तटून नगरातील स्त्रिया आनंदोत्सव साजरा करू लागल्या. राजानं 10,000 गायी आणि सुंदर वस्त्र परिधान करून गळ्यात सुवर्णहार घातलेल्या 3,000 तरुण दासी वरदक्षिणा दिल्या. मिथिले म्हणजे जनकानं सुद्धा असंच सीतेला सगळं दिलेलं होतं. शिवाय 9,000 हत्ती, 9 लाख रथ, 9 कोटी घोडे आणि 9 अब्ज सेवक वरदक्षिणा म्हणून. ऐकात आहे. आणि नग्नजितानं त्या दाम्पत्याची रथात बसून विशाल सेनेसह पाठवणी केली. पण त्याच वेळेला वात्सल्यानं त्याचं हृदय अत्यंत भरूनही आलं. शेवटी आपली मुलगी देताना त्या काळात सुद्धा दुःख व्हायचं, कारण पिता आणि पुत्रीचं किंवा कन्येचं हे नातंच वेगळं असतं. आता यादवांनी आणि नग्नजिताच्या बैलांनी या आधी ज्या राजांचे बळ धुळीस मिळवलं होतं त्या राजांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला त्यांना ते सहन झालं नाही आणि म्हणून सत्याला घेऊन जात असताना त्या राजांनी वाटेत श्रीकृष्णाला वेढा घातला आणि त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. पण अर्जुनानं आपल्या मित्राचं प्रिय करण्यासाठी गांडीव धनुष्य हातात घेतलं आणि सिंह जसा सगळ्या पशूंना क्षुद्र पशूंना पळवून लावतो तसं सगळ्या राजांना त्याने पिटाळून लावलं. मग आता यदुश्रेष्ठ देवकीनंदन ती वरदक्षिणा आणि सत्यांना घेऊन द्वारकेमध्ये आलेत. तिच्यासह आनंदात राहिले. केके देशातील आपली या श्रुतकीर्ती हिच्या भद्रा नावाच्या कन्येशी विवाह केला. सगळे विवाह यामध्ये आलेले आहेत बघा. तिच्या संतर्दन इत्यादी भावांनीच स्वतःच तिला श्रीकृष्णाला दिलं होतं. मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची एक कन्या होती. ती लक्ष्मणा म्हणजे जी लक्षणांनी युक्त असते. गरुडानं जसं स्वर्गातून अमृत पळवलं तसंच श्रीकृष्णांनी तिच्याही स्वयंवरामध्ये तिचं हरण केलेलं आहे लक्ष्मणाचं. आणि अशा हजारो स्त्रिया भगवंताला होत्या. भौमासुराला मारून त्याच्या बंदीगृहातून त्यांनी सगळ्या सुंदरींना सोडून आणलेलं होतं. अशा अनेक स्त्रियांबरोबर विवाहाचा हा सगळा सोहळा म्हणूया किंवा एक जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. आता भौमासुराच्या ज्या 16,000 राजकन्यांचा विवाह तो आपण उद्या बघूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्रीकृष्ण. 1-2च कडवी म्हणते आता भागवताची आणि कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी
आली अवनी की अघहरिणी, भाव जलतर भव जलतरणी ती पतिता, आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता दे दाता. आरती करू तुझ भगवंता. गमले जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त. लोक सुखमळे संत द्विजकुळे, सेवुनी रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश खळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय श्री